महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये असं कधी घडलं नव्हतं। गेल्या 1.5 वर्षामध्ये रोज फक्त गुंडगिरीच्याच बातम्या आमच्या कानावर येत आहेत। पुण्यामध्ये कोणतं मारण्याची हत्या होते, नगर जिल्ह्यामध्ये तिकडले आमदार गुंडगिरी आणि दहशतवाद करून लोकांच्या जमिनी ताब्यात घेत आहेत। राहुरीमध्ये आढाव म्हणून दाम्पत्य वकील त्यांची हत्या झाली अपहरण करून। राहुरी बरं का, अत्यंत गंभीर गोष्ट आहे। कोर्टाच्या परिसरातून त्यांचं अपहरण झालं। आढाव, ॲडव्होकेट आढाव, त्यांचा पती आणि पत्नी या दोघांची हत्या झाली निर्घृणपणे। मुंबईमध्ये अभिषेक घोसाळकरांची हत्या झाली। या राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे कुठे आहेत? अदृश्य आहेत कुठे? गृहमंत्र्याने कुठे असायला पाहिजे? गृहमंत्री विदर्भात भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना घेऊन चाय पे चर्चा करत शेतावर फिरतायत। चाय पे चर्चा। महाराष्ट्रातल्या बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेवर चर्चा कोण करणार? चाय पे चर्चा कसली करताय? वर्षा बंगल्यावर मंत्रालयात गुंडांबरोबर चाय पे चर्चा होते, आपल्याला माहिती आहे का गृहमंत्री? ठिकठिकाणी या शिंदे गँगचे आमदार खासदार हे रोज गुंड टोळ्यांबरोबर चाय पे चर्चा करतायत आणि अशा हत्या होत आहेत, अशा अपहरण होत आहेत। अभिषेक घोसाळकरांच्या हत्येनंतर आमची मागणी आहे देवेंद्र फडणवीसांकडे, तुम्ही अत्यंत अपयशी गृहमंत्री आहात, तुम्ही अकार्यक्षम गृहमंत्री आहात। तुम्हाला फक्त आमच्यावर टीका करण्यासाठी गृहमंत्री पद दिलंय, तुम्हाला फक्त शिवसैनिकांना तुरुंगात टाकण्यासाठी, त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून आमचा छळ करण्यासाठी गृहमंत्रीपद दिलाय। महाराष्ट्राची जनता तुमच्याकडे राजीनामा मागते आहे। नसेल तर तुम्ही या राज्याच्या गुंडांना पाठीशी घालणाऱ्या मुख्यमंत्र्यांना आणि त्यांच्या लोकांना त्यांच्यावर गुन्हे दाखल करा आणि कारवाई करा। संजय राजाराम राऊत निर्लज्जपणे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा राजीनामा मागत होता। माणूस किती नालायक असू शकतो ह्याला काही मर्यादा आहे? स्वतःचं महाविकास आघाडीचं सरकार असताना, स्वतःचा मालक मुख्यमंत्री असताना पोलिसांकडून तेव्हा हप्ते गोळा करण्याचं काम हेच लोक करायचे, वसुली करण्याचे टार्गेट दिले जायचे। मनसुख हिरेन, दिशा सायल्यान, सुशांत सिंग राजपूत यांच्या हत्येच्या मागे नेमकं कोण होतं? त्या टिळकनगरच्या पराडकर नावाचा गुंड हा ह्या राऊतांच्या आणि मातोश्रीमध्ये ह्यांना चहा भरून देण्यासाठी रोज सकाळी रात्र बसायचा तिकडे। सचिन वाजे तर वर्षामध्ये 2-2, 3-3 दिवस जाऊन राहायचा। डॉक्टर महिलेला ह्याच संजय राजाराम राऊतनी जाहीर कॉलवर शिव्या घातलेल्या, धमक्या दिलेल्या, तरीही मुंबई पोलिसांनी साधी ह्याच्यावर एनसी पण केली नव्हती। आणि हा आमच्या कार्यतत्पर गृहमंत्री साहेबांवर बोट उचलतो, ज्या देवेंद्र फडणवीसजींच्यामुळे आज राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था काय असते याचं चित्र आज जनतेला पाहायला मिळतंय। कोणीही कुठेही अन्याय केला तर पोलीस कुठल्या पद्धतीने रिॲक्ट होतात, कन्व्हिक्शन रेट आपल्या कसं राज्यामध्ये वाढलेलं आहे, या सगळ्याचं अगर पाडा वाचायला गेलो ना तर ह्याला रात्री झोप लागणार नाही। आज कुठेही अतिक्रमणं असली तर तिथे बुलडोजर देवा नावाचं पॅटर्न आमच्या ह्याच राज्यात सुरू झालेलं आहे। म्हणून आमच्या कार्यतत्पर आमच्या गृहमंत्री साहेबांवर बोट उचलण्या अगोदर पहिलं तुझ्या रुग्णाखाली काय आग लागलेली आहे, महाविकास आघाडीच्या टायमाला तुम्ही काय तमाशा केलेले ह्याचा जरा अभ्यास कर, माहिती घे आणि मग तोंड उघड।